यामध्ये आधीच त्या भागात करंजीला जमीन अक्वायर केली 38 वर्षापूर्वी 35 एकर आणि त्याच्यात कधीच उद्योग आला नाही. आणि आता 13 गावातली जवळजवळ 10,000 हेक्टर जमीन अक्वायर करायचा सरकारचा प्रस्ताव, कसली कायदेशीर प्रक्रिया फॉलो झाली नाही. आणि हे जमीन म्हणतात, जमीन आमची, मालक आम्ही, आम्हाला जमीन द्यायची नाही, आम्ही जमीन सक्तीने घेणार असेल तर आम्ही प्रतिकार करू, ह्या स्तराची भूमिका सगळी आहे. ज्या स्टेजला नोटीस झाली त्या स्टेजला यांनी विधिवत आक्षेप घेतलाय आणि आक्षेपामध्ये प्रत्येकाने सांगितलं मी जमीन द्यायला तयार नाही. त्यामुळे जेव्हा अशी स्पष्ट भूमिका आहे, हे कायद्याचं अधिराज्य आहे आणि कायद्याच्या अधिराज्यामध्ये तुम्ही सक्ती करू शकत नाही. आणि दुसरी महत्वाची भाग अशी की हे MIDC ऍक्ट खालचं एक्विशन आहे, जो 61 कायदा आहे, 32(2)च्या नोटिसेस परत डबल दिल्या गेल्या आहे. पण देशामध्ये 13 साली जो LARR 2013 नावाचा कायदा आला, त्याच्यामध्ये काही सामाजिक जबाबदाऱ्या टाकल्या गेल्या की त्याच्यासाठी जे म्हणून तिथल्या पॉप्युलेशन्स आहे त्यांचे अधिकार, तिथे असणाऱ्या अम्युनिटीज, या सगळ्या बाबीचा विचार केला गेला पाहिजे. म्हणूनच त्याचं नाव भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्वसाहत आणि पारदर्शकतेचा कायदा असं ठेवलं गेलं आहे 2013च्या. त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांची 10,000 हेक्टर जमिनीच्या मालकांची सगळी सक्त इच्छा आहे की आम्ही जमीन द्यायला तयार नाही, म्हणून सरकारने सक्ती करू नये. म्हणून माध्यमांच्या मार्फतीने आधीचाच पत्रव्यवहार झालाय, माध्यमाच्या मार्फतीने आम्ही सरकारकडे ही मागणी पोहोचावी एवढी अपेक्षा करतो. काही लोकांचं म्हणणं आहे की हा विकासाला विरोध आहे, पण कोणीही हे विकासाचं स्वप्न न पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याचा हा राज्य शासनाचा प्रकार आहे. मला सांगा, कुठलीही प्रक्रिया करत असताना आधी त्याची पूर्वकल्पना द्यावी लागते, शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागते. ग्रामसभेचा किमान एक बैठक घेऊन पूर्वसूचना देऊन ही प्रक्रिया केली असती तर मान्य करता आली असती कदाचित. पण असं काहीही न करता 25 फरवरी 2026ला सरळ सरळ राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलं. त्यामध्ये सर्वे नंबर टाकण्यात आले. करंजी आणि इतर 12 गावातल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेत्या, म्हणजे गरज नसताना उद्योग किती स्पेस मध्ये उभे करायचा हे माहित नाही, पण त्यासाठी लागणारी जमीन मात्र 10,000 एकर पाहिजे. याचा सरळ सरळ असा अर्थ आहे की MIDCच्या नावावर जमीन घ्यायची आणि ती कुठल्या तरी खाजगी भांडवलदाराच्या घशात घालायची. आणि त्याच्या बदल्यात आमच्या पदरी काय, तर आमची संपूर्ण गावाची गावं उद्ध्वस्त होणार. म्हणजे संपूर्ण 13 गावं गोंडपिपरी तालुक्याच्या नकाशावरूनच उद्ध्वस्त होतील की काय, ह्या भीतीपोटी आदरणीय चटप साहेब, डॉक्टर अनिरुद्ध वनकर साहेब, माननीय विजय वडेट्टीवार साहेब, ॲडव्होकेट चटप साहेब, कमलेश निमगडेजी, माननीय राजेश कवटेजी, माननीय मारुती पाटी भोयर, माधव लडके आणि ही सर्व शेतकरी मंडळी आम्ही स्वतःहून पुढे आलो. स्वतःहून पुढे येऊन आम्ही समिती स्थापन केली. समितीच्या माध्यमातून मोर्चे केले, आंदोलन केली, 2 शेतकरी परिषदा सुद्धा घेतल्या. पण शेवटचा प्रकार म्हणून आम्ही आता हायकोर्टातल्या याचिकेची पूर्वतयारी केली. माननीय फिरदोस मिर्झा साहेब प्रमुख असतील, माननीय बोधी रामटेके आणि दीपक चटप साहेब त्यांच्या सोबतीला असतील. पण त्याआधी एक भावनिक साथ घालावी. पाहूया, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अभ्यासू आहेत आणि संवेदनशील आहे असं लोक म्हणतात. मग आमच्या भावना त्या किती जाणून घेतील, म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक पोरांनी, त्याच्या पत्नीनी, त्याच्या कुटुंबातल्या एक एक घटकांनी लिहिलेली पत्र आहेत. म्हणून ही 1000 पत्र झालीत आणि ही 1000 पत्र पाठवून आम्ही जी भावनिक साथ घातली, आमची अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या भावनेला प्रतिसाद द्यावा. अन्यथा या विरोधासाठी पुढे जे काही करावं लागलं ते संविधानिक मार्गाने करायला आम्ही आमची समिती तयार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.